तुमचा विश्वास, आमची बातमी. नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये मतदार याद्या आणि मतदान प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाल्याचं समोर आलंय. लोकशाहीच्या निकषांनुसार पारदर्शक आणि सुयोग्य पद्धतीने मतदान होणं अपेक्षित असताना प्रत्यक्षात अनेक त्रुटी आढळून आल्यामुळे मतदारांना मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागलाय. या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेतील त्रुटी आणि मतदारांच्या विविध समस्यांबाबतचे निवेदन ॲडव्होकेट पंकज गोरे यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार यांना सादर करण्यात आले. या निवेदनामध्ये आगामी निवडणुकांमध्ये मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसंच बोगस मतदान रोखण्यासाठी प्रत्येक मतदाराचे आधार कार्ड मतदार ओळखपत्राशी जोडण्याची गरजही व्यक्त करण्यात आली आहे. बँकिंग क्षेत्राप्रमाणेच मतदान प्रक्रियेतही सुरक्षितता आणि अचूकता राखण्यासाठी अशा उपाययोजना आवश्यक असल्याचं मत गोरे यांनी मांडलं आहे. निवडणूक प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये दुबार नावे असल्याचं स्पष्टपणे नमूद असूनही ती वगळण्याऐवजी त्याच याद्यांवर निवडणुका घेण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. काही प्रकरणांमध्ये एका मतदाराचं नाव 2 वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर आढळून आलंय, ज्यामुळे दुबार मतदानाची शक्यता वाढल्याचं गोरे यांनी सांगितलं आहे. धुळे शहर विधानसभा मतदारसंघामध्ये सुमारे 45,000 दुबार नावे असल्याचंही निदर्शनास आलंय. तसेच अनेक मतदारांची नावं त्यांच्या प्रभागाऐवजी इतर प्रभागांमध्ये समाविष्ट झाल्यानं त्यांना मतदान करताना अडचणींचा सामना करावा लागलाय. याशिवाय काही मतदान केंद्रे मतदारांच्या निवासस्थानापासून लांब असल्यानं अनेकांनी मतदान टाळल्याची बाबही समोर आली आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराचं नाव त्याच्या संबंधित प्रभागातच समाविष्ट करावे आणि जवळच्या मतदान केंद्राची व्यवस्था करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या सर्व मुद्द्यांवर राज्य निवडणूक आयोगानं गांभीर्यानं विचार करून तातडीने उपाययोजना कराव्यात, तसेच प्रशासनाने या संदर्भात पाठपुरावा करावा अशी मागणीही करण्यात आली आहे. हे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेना महाराष्ट्र सहसचिव ॲडव्होकेट पंकज गोरे यांच्या वतीने सादर करण्यात आलं आहे. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये निवडणूक राबविणाऱ्या प्रशासनाच्या वतीने ज्या पद्धतीने निवडणूक राबवली गेली पाहिजे होती त्यात खूप तफावत दिसून आली. यामध्ये डुप्लिकेट मतदान मोठ्या प्रमाणावर झाले. त्यानंतर मतदान केंद्रांचा घोळ मोठ्या प्रमाणात झाला. निवडणूक आयोगाची जी मतदार यादी देण्यात येते त्या निवडणूक मतदार यादीमध्ये संभाव्य दुबार मतदार म्हणून 2 स्टार दिलेले आहेत. 2 स्टार देऊन हे या लोकांचे डबल नावे मतदार यादीत असतील अशा पद्धतीने सांगण्यात आलं. जर निवडणूक आयोगाला म्हणजे निवडणूक राबवणाऱ्या प्रशासनाला माहिती आहे की या डबल नावे आहेत, ती डबल नावे यादीमध्ये न देता ती काढून एकच व्यक्तीचं एकदाच नाव यादीत दिलं पाहिजे होतं. पण हा निष्काळजीपणा ह्या प्रशासनाने केला आणि सरसकट ते नावे टाकून मतदार याद्या वाटून दिल्या. त्यामुळे डुप्लिकेट मतदान हे मोठ्या प्रमाणावर झालं. आणि त्यानंतर आमची आता प्रामुख्याने अशी मागणी आहे की मतदान करताना प्रत्येक मतदाराला थंब हे सक्तीचे करण्यात यावे. त्यानंतर मतदार राजाचं जे मतदार व्यक्तीचे आधार कार्ड हे मतदार कार्डासोबत अपडेट करण्यात यावे. सुनील निकम, आपलं शासन, धुळे. आपलं शासन, तुमचा विश्वास, आमची बातमी.